मी चिकनचा व्यवसाय 82 पासून करतोय मुंबईत. आता भाऊ करतो म्हणजे आम्ही गल्ल्याला असतो. कापणारे वेगळे, हे वेगळे, सगळं करणारे वेगळे, आम्ही फक्त गल्ल्यात. कोंबडीवाला म्हणून काही लोक उल्लेख करतात ना, ते करप्शन करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. बरं ना. कोविडच्या काळात औषधाला 15% औषधातून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा. जे खातात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मातोश्री बसून नाव आहे ते त्या लिस्टमध्ये यांची इन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे मला म्हणायचं आहे, आपल्या लोकांनी व्यवसाय करावा, पैसे मिळावे, मुलांना चांगलं शिकावं. त्यासाठी इथे मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, बाकीची कॉलेज आहेत. शैक्षणिक कालचं भाषणही माझं ऐकलं असेल. राजकीय मी केलं नाही. चांगलं दर्जेदार शिकवा मुलांना, आणि चांगली मुलं मुली कर्तबगार तयार करा. कुठे हुद्द्यावर जाऊ दे. मी हात पण दाखवला कलेक्टरकडे. कलेक्टरची पोस्टिंग झाली का बंगला मिळतो, गाडी मिळते. अशा पदावर आपले लोक जायला पाहिजे. असं शिक्षण दर्जाचं द्यावं, ही मला वाटतं. असं एवढ्या वर्ष राजकारण माझ्या एवढं सिनियर हे जे काय बोलतात एकही नाही जवळपास. कुठल्या विषयावर या मनाने बोला, तुमची हिंमत असेल कोणत्याही. तर बोलण्यापेक्षा म्हणा करा. तुम्ही करा काहीतरी प्रकल्प सुरू. तर म्हणून अशा दृष्टीनेच पोल्ट्री पण ती कशी असते, काय असते, बांधकामाला किती पैसे लागतात, एका कोंबडीला ठेवायला किती स्क्वेअर फीट जागा लागते, सगळ्याची माहिती मी तिथे देणार. म्हणजे एखाद्याला करायचं पत्रकार का ना. मी एक पत्रकार मुंबईचा आमच्या इकडे स्थायिक झाला, नाव नाही सांगत. मला झालं इथे आता काय करू. बोललं पत्रकार तू चांगला पत्रकार आहे, मुंबई सिनियर होता, आला असते. मुलं पोल्ट्रीचा धंदा चांगला चालेल, मी माल द्यायला आणि घ्यायला घेणारा पण तुला देतो. चालू केलं त्यांनी गावात आपल्या तेव्हा चांगले पैसे येतात. 82 ला मी चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला. 82 त्यावेळेला दुकान चांगलं पॉश दुकान व्यवस्थित. त्यावेळेला मला 64,000 रुपये नेट यायचे खर्च जाऊन. कसा पहिले उदाहरण का सांगतोय, पैसा आहे त्याची. 64,000. आणि तेव्हापासून आजही म्हणजे भाऊ करतो 3 नंबरचा मुंबईत. तर त्यामुळे आपल्या लोकांनी ह्या अशा व्यवसायात यावं आणि करावं. मोठे धंदे सगळेच करा, सगळ्यांनी हॉटेल टाका, आनंद आहे मला. सगळ्यांनी वाळू धंदा करा, आपण पकडलं तर राहू नका. म्हणजे इच्छा आहे प्रामाणिक करा, काय जे काय असेल ते. पैसा मिळवा, मुलांना शिकवा, चांगले आहार द्या.